हे काय होतं? हॅलो गाईज, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. सो आफ्टर सो लॉंग टाईम, खूप दिवसानंतर आपण ब्लॉगला सुरुवात केलेली आहे. आपल्यामध्ये खूप सारा डिफरन्स गेला, कारण आहे ना तुम्हाला आता सांगू पण नाही शकत, पण थोडक्यात सांगते. खूप जास्त असं चढउतार आले होते मध्ये. खूप माझी तब्येतसुद्धा डाऊन होती. त्याच्यानंतर मग थोडं फॅमिलीमध्ये थोडा एक प्रॉब्लेमसुद्धा झाला होता. माझी वहिनी थोडी भावाची बायको थोडी आजारी होती, मावस भावाची, आणि मग आजारी होते आणि त्यांच्या टेन्शनमध्येच आम्ही खूप दिवस होतो. आणि त्या शेवटी त्यांची तब्येत नाहीच बरी झाली, खूप प्रयत्न करूनसुद्धा. तर त्या टेन्शनमध्ये आम्ही होतो, त्याच्यामुळे व्हिडिओ नाही बनवायला मिळाले, त्याबद्दल सॉरी. पण आता इथून पुढे आपले रेग्युलर व्हिडिओ येतील, व्हिडिओ आपले पोस्ट होतील. आणि आता आपल्या सुट्ट्या संपल्यात. लास्ट व्हिडिओ मला वाटतं आय थिंक आपला तो होता की आपण गावी गेलो होतो आणि मासेवाली आली होती आपल्या घरी. तो व्हिडिओ आपण दाखवलेला होता. त्याच्यानंतर काय व्हिडिओ आपले बनलेच नाहीत, अजिबात बनवायलाच नाही मिळाले. म्हणजे ॲक्च्युली माझं मनच लागत नव्हतं व्हिडिओ बनवायला. एवढं अजूनसुद्धा ते टेन्शन गेलं नाही आहे भावाच्या वाईफचं असं झालं तर. मग ते टेन्शन अजून डोक्यातून ते उतरत पण नाही आहे. पण तरीसुद्धा म्हटलं आता खूप जास्त आपला डिफरन्स पडला आहे व्हिडिओमध्ये, खूप जास्त दिवस गेलेत मध्ये. तर मग म्हटलं आपण आता सुरुवात करूया. तर इथे मिथिला बघा, मिथिलाची आता स्कूलसुद्धा चालू झाली. आज सुट्टी होती तिला, आज गुड फ्रायडे होता, तर आज तिला सुट्टी होती. उद्या पण सुट्टी आहे, सॅटर्डे संडे, मस्तपैकी 3 दिवस सुट्टी मिळाली. परत शाळा चालू होऊन छानपैकी त्यांचा अभ्याससुद्धा चालू झाला आहे. तर आता इकडे बघा तिने काय केलं आहे. इकडे तिने आहे ना खूप दिवस ती बोलत मला पिगी बँक पाहिजे, पिगी बँक पाहिजे. आणि तिला हे पिगी बँक आम्ही आणलेलं आहे. पिगी बँकमध्ये पैसे तर कोण देत नाही टाकायला तिला. मामा येतो तिचा, तेव्हा फक्त तिला मामा पैसे देतो. मामाकडे ती अगदी हक्काने मागून पैसे टाकते त्याच्यामध्ये. बाकी आम्ही दिलेले पैसे ती दुकानात जाऊन खाऊन येते. बघूया आता मी तिला किती पिगी बँकमध्ये पैसे साचता येते बघूया. मग एवढाच असला तरी तो फुल भरणार ना, पैशाने भरेल तेव्हा किती पैसे होतील माहिती आहे का. असू दे, पण लहान असेल तरी ठीक आहे. तिला मनी सेव्ह करायची तरी सवय लागून जाईल आणि त्याच्यातून मग मनी सेव्ह होतील. त्याच्यातून मग आपण तिला काहीतरी चांगलं घेऊ आपण, हे ना. भरल्यावर पण नाही फोडणार, दुसरा घेणार. मग कधीच फोडणार नाही. बापरे, तिथपर्यंत पैसे बंद होतील. आतमधले टाकलेले पैसे पण बंद होतात नंतर, मग ते काही यूज मध्ये नाही येणार. ठीक आहे, ओके. तर आता इथे तिने दुकान मांडलंय. हे मी कपड्यांचं कपडे सुकवायचं स्टँड आम्ही काढलं होतं, ते मी फक्त पावसाळ्यामध्येच वापरते. नाहीतर अदरवाईज ते मी हे करून बॉक्समध्ये पॅक करून ठेवून देते, अडचण नको. अदरवाईज बाहेर आपण राशांवर घालू शकतो उन्हाळ्यामध्ये वगैरे. पण आता पावसाळ्यामध्ये बाहेर कपडे सुकत नाहीत, तर मग हे असं स्टँड ठेवलं फॅन खाली की आपले कपडे मस्तपैकी सुकून जातात. तर ते मी आता कपडे सुकलेले काढलेत आणि तिने त्याच्यावरती दुकान मांडलं आहे. अशी पुस्तकं वगैरे विकायला ठेवली आहेत. लहान मुलांचं काय, आपलं काय त्यांना वाटेल ते खेळ खेळत असतात, त्यांचं मन त्याच्यामध्ये रमवत असतात. लहान मुलांचंच बरं असतं. मोठं झाल्याच्या नंतर असं वाटतं नको, खरोखर इकडचे तिकडचे जगाचे दुनियेचे टेन्शन्स असतात ना. आणि माझं तर असं आहे, मला घरातलं माझं स्वतःचं 1 रुपयाचं टेन्शन नसतं, पण सगळ्या नातेवाईकांचं, काकाचं, मामाचं, मावशीचं, भावांचं, सगळ्यांचं टेन्शन मी डोक्याला घेत बसते आणि मग मी स्वतःच आजारी पडते. माझे मिस्टरसुद्धा ओरडत बसतात, तू सगळ्यांचं टेन्शन घे, सगळे राहतील व्यवस्थित, तूच आजारी पडशील, तुलाच बघायला कोण नसेल, असं मग बोलत राहतात. पण ठीक आहे, आपण किती जरी ठरवलं नाही कुणाचा विचार करायचा किंवा टेन्शन घ्यायची तरी ते टेन्शन्स येतातच, कारण आपली रक्ताची नाती असतात. आपण लहानपणी एका ताटामध्ये खाल्लेलं प्यायलेलं असतं, मग ते मोठं झाल्यावर नाही आपण विसरू शकत. कुठेतरी असं मनाचा कोपरा ओला होतोच. तर मग माझ्या भावाची बायको खूप जास्तच आजारी होती, त्या टेन्शनमध्येच आम्ही खूप दिवस होतो. ह्याच्यामध्येच आमचे दिवस निघून गेले. तर ठीक आहे, आता आपले रेग्युलर व्हिडिओ येतील, तर कंटिन्यू बघत राहा. असाच तुमचा सपोर्ट राहू दे कायम. खूप लोकांनी विचारलं सुद्धा कमेंटद्वारे, व्हिडिओ का येत नाही आहेत, ब्लॉग का बनवत नाही आहेस, ब्लॉग बनव. तर मी
त्यांना म्हणायची सध्या वेळ मिळत नाही आहे वगैरे. तर मग काही लोकांनी असं सुद्धा म्हटलं, ब्लॉगरने असं बोलून चालत नाही की वेळ मिळत नाही वगैरे. तर आता इथून पुढे आपले व्हिडिओज कंटिन्यू येतील, तर तुम्ही बघत राहा. ते लागत नाही आहे, तुटतं येते म्हणून तुला बोलली ते घेऊ नकोस खेळायला. तुटलं तर परत लावता नाही आपल्याला येणार. नेऊन ठेवूचा जागेवर होतं तिथे. निघालं तर प्रॉब्लेम होईल ना मी तिला परत, मग मला कपडे सुकवायचे वांदे करशील. ते व्यवस्थित लागत नाही, त्याला व्यवस्थित ठोकून ठोकून लावावं लागतं. नेऊन ठेव जा होतं तिथे जागेवर. ते टायर जातात, त्याला धक्का ते जाणार ते बरोबर. झेपतोय काय? झेपतोय. पाडशील पाडशील, चीक लागणार त्याचं. वटपौर्णिमेसाठी आणलेला आहे तो. तिथपर्यंत पाय नाही द्यायचा वेडी त्याच्यावर. पाय देतात फणसावर. पकड. माझे तुकडे निघाले. मग त्याचे काटे असतात, ते काटे लागणार मागे. बापरे, मला झेपत नाही. तू कसं उचललास? हे घे पकड. मी उचलून पकड पकड तू. हे घे. तर मंडळी, आपण हा फणस आणलेला आहे. हा फणस आपण आणलेला आहे वटपौर्णिमेसाठी. काफा आहे असं त्यांनी सांगितलं. आता बघूया पिकेल, 2 दिवसामध्ये पिकेल. वटपौर्णिमेला सुद्धा 2 दिवस बाकी आहेत अजून. तर बघूया पिकेल असं सांगितलंय त्यांनी 2 दिवसामध्ये फणसवाल्यांनी. आणि काफा फणस आहे असं पण सांगितलंय. तर बघूया आपण कापल्याच्या नंतर कसा निघतोय तो, रसा निघतोय की काफा फणस निघतोय तो. आणि 2 दिवसात पिकतोय काय काय माहिती. टणक काय पिकेल असं वाटत तर नाहीये, पण बघूया. पिकला तर चांगलंच आहे, बेटर आहे. आणि साठवणीसाठी ते कोपऱ्यामध्ये कांदे आपले पावसाळ्यासाठी. तर तुम्ही पण असेच कांदे भरून ठेवता का घरामध्ये तुमच्या? नंतर कसे कांदे महाग होतात ना, मग आधीच आपण घेऊन ठेवलेले चांगले असतात. म्हणून आम्ही मग असे 30 किलो वगैरे 30-40 किलो भरून ठेवतो कांदे. मग नंतर बरे पडतात आपल्याला यूज करायला. पावसाळ्यामध्ये कसे ते कुजतात वगैरे ना शेतकऱ्यांच्या इकडे, पावसामध्ये भिजतात, मग त्यांचे रेट सुद्धा वाढतात. तर त्याच्यामुळे मग आपण आधी असेच, आम्ही दरवर्षीच भरतो, वर्ष जात नाही आमचं त्याच्यावरती. पण पावसाळ्याच्या आधी मार्च एप्रिल पर्यंत पुरतात आम्हाला. 2 महिने फक्त विकत आणावे लागतात, बाकी जात. तरी पण त्याच्यावरती 7-8 महिने आमचे जातात. 40 किलो वगैरे एकदम कांदे घेतले ना की जातात तेवढे. आपला बेड. तर तेच तुम्हाला सांगायचं होतं. खूप दिवसांनी व्हिडिओ बनवला. गावचे व्हिडिओ, खूप गावच्या व्हिडिओना तुम्ही खूप छान असा प्रतिसाद पण दिलात. गावाला खूप छान वाटत होतं. मे महिन्यामध्ये आम्ही गेलेलो. जास्त दिवस नाही राहिलो आम्ही, 15 दिवसच राहिलो गावाला. तेव्हा असं वाटत होतं की आता पाऊस पडणार. आणि ना मे मध्ये ना 2 दिवस पाऊस पडला सुद्धा होता. मेचे 15 दिवस गेले आणि पाऊस पडला सुद्धा होता. तर मग आम्हाला वाटलं आता पाऊस येणार, कारण गेल्या वर्षी लवकर पाऊस आला होता ना. तर आता पाऊस येणार म्हणून आम्ही लवकर घाई केली, कारण पाऊस आला की गावाला लाईट वगैरे जातात ना, मग प्रॉब्लेम होतो, भीती वाटते थोडी. तर मग आम्ही आलो लगेचच. पण नंतर अजिबात पावसाचं नावच नाही. अक्षरशः कंटाळा आला होता गरमीने. असं वाटलं अजून थोडे दिवस गावाला राहिलं असतं तर बरं झालं असतं. मग इथे आल्यावर एवढी गरमी, पूर्ण जून महिना त्याने घालवलं. आणि आता तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे की आपली सगळ्यांची तशी वाट लागली होती. सगळेच आवासून बघत होते की कधी पाऊस पडतोय. पाऊस पडला आणि एकदा शांत झाला. आणि पावसाला गारवा पण तेवढाच आहे, म्हणजे 2 दिवस अगदी ना गार करून टाकलं. ब्लँकेट आम्ही मस्तपैकी धुवून स्वच्छ ठेवले होते, म्हणजे जागी असं भरून ठेवले. तसले ब्लँकेट काढले मस्त. मी तर 2 दिवस मस्त एन्जॉय केलं पावसाळ्यामध्ये. म्हणजे गारवा पडला होता ना, तर अंगावर घेऊन मी ठरवलंच होतं मस्त छान असं गारठ्यामध्ये अंगावर घेऊन झोपून राहायचं थोडा वेळ का होईना. पण ते मी 2 दिवस मस्त अनुभवलं. गारठ्यामध्ये छान झोपून जायचं आणि छान शांत झोप सुद्धा लागली. पण आता 2 दिवस झाले परत पाऊस कमी झालाय. आता बघूया कितपत पडतोय तो. व्यवस्थित पडू दे. म्हणजे जिथे गरज आहे शेतकऱ्यांना, जिथे शेतीची वगैरे गरज आहे तिथे जास्त त्यांना हवा तसा पडू दे, हवा त्या प्रमाणामध्ये. इथे शहरामध्ये पण पडू दे, पण एवढा पण नको पडू दे की नदी नाले भरू दे, लोकांच्या घरामध्ये पाणी घुसू दे. एवढा पण पडू नको बाबा. पडायचं व्यवस्थित पड.
बाकी काय सगळं असतंच आपल्याला आपलं चालूच असतं. पावसाळा जास्त झाला की मग आपल्याला पावसाळा नको असतो, उन्हाळा जास्त आला की उन्हाळा नको असतो, ते तर चालूच असतं आपलं. तर ठीक आहे, बघूया आता आपण इथून पुढे. मिथिला मॅडमचं अभ्यास कसा चालू आहे? मिथिला मॅडम चांगला. मम्मी एक चॅलेंज लावूया. हे बघ, जो असा जो हा फणस उचलेल त्याला 10 रुपये भेटणार. 10 रुपये कोण देणार? आणि तू जिंकलीस तर मी तुला 10 रुपये देणार, आणि मी जिंकली तर तू मला 10 रुपये. तू देशील ग मला, पण माझ्याकडे 10 रुपये नाहीत ना तुला द्यायला, ते मी कुठून आणू? नाही 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 नाही, चल आता चॅलेंज. चालेल, मी जिंकली तर तू मला 10 रुपये द्यायचे, आणि तू जिंकलीस तर तूच मला 10 रुपये द्यायचे. नाही हट, मग तू मला द्यायचे. अच्छा, मी द्यायचे का? ठीक आहे, चल उचल बघूया. ये चल. आता ए, ए बाई, ते 10 रुपयाच्या नादात माझा 200 रुपयाचा फणस खराब करशील. अरे वा, तू तर काय बलाढ्य भीम आहे ना बाई. तू दूध पिते ना, मी दूध नाही पीत. आता तू ये. तर मी बघूया. तुला उचलला पण मला नाही उचलला. 10 रुपयाच्या नादात बजरंग बली की जय. उचलला की नाही? आता दे मला 10 रुपये. पण दोघांनी उचलला. पिवळा पिवळा दिसतोय पण अजिबात नरम वगैरे नाहीये. 2 दिवसामध्ये होईल होते नरम. बघूया आता कसा काय पिकतोय, दाखवेन तुम्हाला मी. बघू शकते, असं छान असा मोठा फणस आहे. 200 रुपयाला मस्त फणस भेटला. फक्त तो रसा नको निघू दे, कापा निघाला तर चांगलंच आहे. पकड़ के तूने जेवण बनवायचं सगळ्यात आवडतं काम. ए पोरी, कधी जेवण बनवायला शिकशील ग? कधी जेवण शिकशील ग? कधी बनवून देशील? हे काय होतेस? दूध गरम करते तुला. खरंच ना? कधी जेवण बनवायला शिकणार तू? कधी असं माझ्या पुड्यामध्ये ताट घेऊन मी येणार? चपाती बनवायला शिकवली. चपाती, भाजी, भात, डाळ. मी बस 2च शिकले. मॅगी आणि चपाती. मॅगी बरोबर खाऊ का चपाती? आणि मम्मी गॅस चालू करायचं शिकवलं ना. कर ले और थप्पड़ कर ले. चल बाहेर हो. और कर ले ना. बाहेर हो. वायर. बाहेर नाही हो. नाही नाही नाही. बाहेर हो इथून. बाहेर हो, चल. नाही. साडो. मी बोललो त्याला समजवलं, शांत केलं. तुझे काका बोलले सगळं शांत झालं. मी गप्प बसलेलो, मी काय बसलेलो. After so long time, Mithila and Mama is goes to walking and walking.
ते तुझ्यासाठी नाही आहे. तिथे नको बाबू, ते तुझ्यासाठी नाही आहे. हा, व्हेरी गुड. तुझी हाईट नाही पोचणार. तुला नाही जमणार. तर मंडळी, खूप दिवसांनी आपला व्हिडिओ आला आणि खूप दिवसांनी आज मी चालायला सुद्धा गेली होती. तर थोडं स्ट्रेससुद्धा होता डोक्याला आणि मग म्हटलं थोडं जाऊन येऊया आपण चालत वगैरे, चालून वगैरे जाऊ. तर चालून जरा बरं वाटलं मंडळी. आणि आजचा ऑल ओव्हर व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? खूप दिवसांनी आपल्या चॅनलवरती व्हिडिओ पोस्ट झाला आहे. तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा. चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू अशाच एका नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.